गर्भवती महिलेच्या मृत्यूनंतर दीनानाथ हॉस्पिटल विरोधात वाढता आक्रोश पाहायला मिळतोय। युवक काँग्रेसनं रुग्णालयाबाहेर आंदोलन केलं। रुग्णालयावर शाई फेकून काँग्रेस कार्यकर्त्यांनी आपला संताप व्यक्त केला। त्या दीनानाथ हॉस्पिटलचं हे कायमचं आहे। आज पण तिथं 2-4 पेशंट पैशाअभावी जातील। आम्ही इथलेच स्थानिक कार्यकर्ते आहोत। या धनंजय केळकरांची मोनोपॉली चाललेली आहे। यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे। 24 तास सेवा पोलीस आत जाऊ देत नाही तुम्हाला पण। हे प्रशासनाने आता पोलिसांना पुढे केलेलं आहे। प्रशासनाच्या चुका हे सर्व जगाला कळलेल्या आहेत। या ठिकाणी आमची एकच मागणी आहे की यांचं हे हॉस्पिटलचा परवाना रद्द करावं, धर्मदाय आयुक्तांकडून यांची मान्यता काढून घ्यावी आणि सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल यांच्यावर या ठिकाणी करावा। सत्ताधारी पक्षाच्या आमदारांसोबत मंत्रालयातनं फोन येऊन सुद्धा प्रशासन जर असं वागत असेल, स्पष्टीकरण अजून प्रशासनातर्फे हॉस्पिटलच्या अजून आलेलं नाही। याचं कारण काय? तुम्हाला मीडियाने त्यांना विचारलं 10 मिनिटापूर्वी, त्यांचं उत्तर तुम्हाला आम्ही कळवू म्हणजे काय? तुम्हाला एक पत्र द्यायला वेळ लागते। आम्ही तर 10 मिनिटात पोहोचू शकतो। तुम्हाला पत्र द्यायला अडचण काय? तर एकंदरीत ही बोरबाटलेली जी व्यवस्था आहे राज्यातील, त्याला या कालच्या घटनेवर एक्सपोज झालेला आहे। इथे 1 रुपयामध्ये जर जमीन मिळत असेल तर तुम्हाला उपचार धर्मादायच्या नियमांतर्गत करायचे। माझी मागणी आहे की धर्मादाय आयुक्तातर्फेच युवक काँग्रेस मागणी करते की धर्मादाय आयुक्तांनी याच्यावर कठोर कारवाई करावी। इथे नक्की धर्मादायच्या नियमांचं पालन होते की नाही याची माहिती घ्यावी। त्याचबरोबर राज्य शासनाने आणि आरोग्य विभागाने तात्काळ इन्व्हेस्टिगेशन या हॉस्पिटलचं करावं। आपण बघतोय की या सगळ्या घटनेनंतर म्हणजे गर्भवती महिलेच्या मृत्यू प्रकरणी दीनानाथ रुग्णालयाची चौकशी करण्यात येणार आहे। पोलीस या संदर्भात दोन्ही बाजूचं निवेदन घेऊन जिल्हा मेडिकल बोर्डला देणार आहे आणि त्यानंतर मेडिकल बोर्डच्या अहवालानुसार पोलीस कारवाई करणार आहे। मात्र जिल्हा मेडिकल बोर्डाचे अध्यक्षच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून होणाऱ्या चौकशीच्या फेऱ्यात अडकलेले असून ससूनचे डीन डॉक्टर एकनाथ पवारच चौकशीच्या फेऱ्यात आहेत आणि त्यामुळे दीनानाथचा चौकशी अहवाल देणार तरी कोण असा सवाल उपस्थित होतोय। एकदा आमच्याकडे सिव्हिल सर्जनची रिपोर्ट आली तर त्याच्यामध्ये निष्कर्ष येतील की खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी काय काय झालं होतं। त्याच्यामध्ये ते हॉस्पिटलचे स्टेटमेंट पण घेणार आहे। जे अनफॉर्च्युनेटली ज्याची मृत्यू झाली आहे त्याचे नातेवाईकाचे सुद्धा ते स्टेटमेंट घेणार आहेत आणि त्याच्या अनुषंगाने आपण एक निष्कर्ष पण पोहोचू शकतो की खऱ्या अर्थाने कुठे चूक झाली आहे, कोणाची चूक होती। तर त्याच्या अनुषंगाने पुढचे पाऊल उचलले जाईल, उचित निर्णय घेतले जाईल। उचित जर आवश्यकता लागली की खऱ्या अर्थाने नेग्लिजन्स होता तर त्याच्या अनुषंगाने कारवाई पण प्रस्तावित। गर्भवती महिलेच्या मृत्यूनंतर संतापाची लाट उसळल्याचं आपण बघतोय। आता रुग्णालय प्रशासनावर सरकार काय कारवाई करणार असा सवाल राजकीय नेत्यांनी विचारलाय। हॉस्पिटलवरती कारवाई केली पाहिजे। फडणवीसांनी हिंमत असेल तर करावी, हिंमत असेल तर कारवाई करावी ना। ज्या ज्या डॉक्टरांची नावं घेत आहे भिसे कुटुंब, ज्या ज्या डॉक्टरांची बंद करावं ना। हिंमत आहे का तुमची? हिंमत फक्त विरोधी पक्षाचे कार्यकर्त्यांना तुरुंगात टाकण्यापुरतीच। बाकी तुमच्यात काय दम आहे? ज्या दिवशी तुमच्याकडे सत्ता नसेल रस्त्यावर तुमच्याकडे कावळा सुद्धा भुंकून बघणार नाही आणि कावकाव करणार नाही। त्यांना स्पष्टपणे सांगतो की ज्या बाईंचं काल मृत्यू झाला तिचे शाप लागतील तुम्हाला। नसता गरीब जर गेला तर तुम्ही पहिले पैसे जमा करा, नंतर तुमचा इलाज चालू करू, अशा मस्तवाल पद्धतीमध्ये काही हॉस्पिटल निश्चित आहेत आणि छोटे नाही तर मोठे जे स्वतःला धर्मादायच्या नावाखाली त्यांनी रजिस्ट्रेशन केलेले। म्हणून पुण्यामध्येच नाही तर महाराष्ट्रामध्ये अशा हॉस्पिटलची सगळी चौकशी झाली पाहिजे। यांनी या वर्षभरामध्ये किंवा 2 वर्षामध्ये या कालावधीमध्ये किती गरिबांचा इलाज केलेला आहे आणि त्यांच्यासाठी राखीव असलेले बेड कोणते याचा आढावा सुद्धा घेणं गरजेचं है। दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल में जो घटना है वो बहुत दुर्दैवी है। सारे लोगों पे कार्रवाई होनी चाहिए। जो डॉक्टर्स हैं जिनने ऐसे गलत व्यवहार किए हैं और जो सेवा देनी थी नहीं दी है, उसकी वजह से मृत्यु हो गया है, ये बहुत गंभीर घटना है। माननीय मुख्यमंत्री जी ने दखल ली है और इस पर कड़ी कार्रवाई होगी। चाहे तो पुलिस की कार्रवाई होगी, चाहे तो प्रशासन की कार्रवाई होगी, लेकिन इस प्रकार की घटना कोई भी सरकार सहन नहीं करेगी। हम सहन नहीं करेंगे। निश्चित रूप से इस पर कार्रवाई होगी। हॉस्पिटलवर काय कारवाई करणार आम्ही सगळ्यांनी लक्ष ठेवून आहे। फक्त भाजपचे आमदारांचे पीए म्हणून नाही तर एक महाराष्ट्राचे किंवा ह्या देशातले नागरिक ज्यांना खरोखर गरज आहे, गरजू लोकांना जेव्हा आपण पाहतो आणि अशा इमर्जन्सी सिच्युएशनमध्ये ते महिलेची मला वाटतं मृत्यू झालेला आहे, हे अतिशय दुर्दैवी आणि महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यात
असं व्हायला लागलं, जिथे आपण आता अनेकदा म्हणजे लाडकी बहीणबद्दल वगैरे चर्चा करतोय, राजकारणात न जाता मला वाटतं त्या हॉस्पिटलवर किंवा जे कोणी ते संचालक असतील त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे. धर्मदाय हॉस्पिटल्स यामध्ये 10% 20% जागा राखीव असतात. जर त्यांची परिस्थिती नसेल तर त्यांनी ट्रस्टच्या नावावरती तो पेशंट ॲडमिट करून घेणं गरजेचं होतं. मुख्यमंत्री कार्यालयातनं फोन येतोय, आमदारांचा फोन येतोय. पहिली ट्रीटमेंट करणं महत्त्वाचं असतं. जर त्या हॉस्पिटलची चूक असेल तर त्या हॉस्पिटलवरती कारवाई करणं गरजेचं आहे. आमचे जे आरोग्यमंत्री आहेत महाराष्ट्राचे, त्यांच्याशी सुद्धा मी बोलणार आहे आणि याच्यावर चौकशी करून काय जी कारवाई करायची ते निश्चित राज्य सरकारच्या माध्यमातून केले. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमधील धक्कादायक प्रकारानंतर आता आरोग्य उपसंचालक राधाकिसन पवार हे 4 समितीय सदस्यांची नियुक्ती करणार आहेत. ही 4 सदस्यांची समिती दीनानाथ हॉस्पिटलची चौकशी करेल. यात एका स्त्रीरोग तज्ज्ञाचाही समावेश असणार आहे. समिती स्थापन केल्यानंतर ही समिती रुग्णालयाची पाहणी करून पुढे काय कारवाई करता येईल या संदर्भात पावलं उचलण्याची शक्यता आहे. एवढंच सांगतो आत्ता याविषयी, आत्ता कारण हा विषय तसा मेडिकल संबंधी गुंतागुंतीचा आहे. आत्ता पूर्ण माहिती दीनानाथ रुग्णालयाकडे जी शासनाला गेलेली आहे त्याच्यानंतर आम्ही तुम्हाला योग्य ते निवेदन चौकशी झाली का आणि ते पण पेशंट समोर मागणी केली, त्याचंच पेशंटनं टेन्शन घेतलं. मला वाटतं मी स्पष्ट केलेलं आहे